नमस्कार मित्रांनो, NJ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 29 मे 2022 रोजी ज्या पेपरमध्ये म्हणजे लोकसत्ता पेपर असेल, महाराष्ट्र टाइम्स पेपर असेल किंवा सकाळ असेल, यामध्ये आलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा म्हणजे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ज्या बातम्या महत्त्वाच्या आहेत त्या बातम्यांचा काय करणार आहोत, आढावा घेणार आहोत। ओके, तुमचा जास्त वेळ घेत नाहीत। आजची आपली पहिली बातमी होती पहा, 96वे मराठी साहित्य संमेलन वर्ध्यामध्ये। आता याच्यावरती पहा, मराठी साहित्य संमेलनावरती तुम्हाला नियमितपणे प्रश्न विचारला जातो। आता येणारं जे साहित्य संमेलन आहे हे कितवं असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ते 96वे असणार आहे। कुठे असणार आहे तर वर्ध्यामध्ये असणार आहे। ओके, मग आता याच्या अगोदर वर्ध्यामध्ये एक अधिवेशन कधी झालं हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। तर इथं पहा दिले 55 वर्षानंतर पुन्हा, म्हणजे 55 वर्षापूर्वी म्हणजेच 1968 ला काय झालं होतं, मराठी साहित्य संमेलन हे कुठं झालं होतं, वर्ध्यामध्ये झालं होतं। आणि त्याचे अध्यक्ष होते ज्येष्ठ कवी पु शी रेगे। हे काय होते, 1968च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। त्याचबरोबर यामधून तुम्हाला लक्षात काय ठेवायचं अजून की समजा 96वे साहित्य संमेलन वर्ध्यामध्ये होणार आहे, मग याच्यावरती असाही प्रश्न येऊ शकतो की 95वे साहित्य संमेलन कोठे झाले, हाही प्रश्न येऊ शकतो। तर 95वे साहित्य संमेलन हे उदगीर या शहरात झाले होते पहा, कुठे, उदगीर या शहरामध्ये। त्याचबरोबर 95व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, असा प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। तर त्याचं उत्तर आहे भारत सासणे। भारत सासणे हे काय होते पहा, तर 95व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। ओके, लक्षात आलं। या बातमीवरून आपल्याला काय गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की 96वे मराठी साहित्य संमेलन कुठं होणार आहे, वर्ध्यामध्ये होणार आहे। वर्ध्यामधलं हे काय असणार आहे, दुसरं साहित्य संमेलन असणार आहे। मग याच्या अगोदरचं साहित्य संमेलन वर्ध्यामध्ये कधी झालं होतं तर ते 1968 साली झालं होतं। आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर ते होते ज्येष्ठ कवी पु शी रेगे। आणि हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 95वे मराठी साहित्य संमेलन कुठं झालं होतं, उदगीर या शहरात झालं होतं। आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर त्याचे अध्यक्ष होते भारत सासणे। ओके, त्यानंतर पुढची आपली महत्त्वाची बातमी आहे परीक्षेच्या दृष्टीने, ऑल द बीच कान महोत्सवात सर्वोत्कृष्ट। म्हणजे जो कान महोत्सव आहे, कान हा काय असतो, चित्रपट महोत्सव असतो। याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे तर त्याचं नाव आहे ऑल दॅट ब्रिज। काय, ऑल दॅट ब्रिज हा जो चित्रपट आहे हा कान महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की हा कितवा कान महोत्सव होता तर हा 75वा कान महोत्सव होता। ओके, त्याचसोबत हा जो चित्रपट आहे ऑल दॅट ब्रिज हा कशावर आधारित आहे हे सुद्धा तुम्हाला काय करायचं, लक्षामध्ये ठेवायचं आहे। तर हा दिल्ली शहरातील जे प्रदूषण आहे त्याच्यावरील आधारित हा चित्रपट आहे। कोणता चित्रपट आहे, ऑल दॅट ब्रिज। काय पुरस्कार मिळालाय तर कान महोत्सवामधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे। कितवा कान महोत्सव होता तर 75वा कान महोत्सव होता। ओके, पुढच्या बातमीकडे वळूया। पुढची बातमी पहा, INS गोमती सेवानिवृत्त। आता लक्षात असू द्या, INS गोमती काय झालेली आहे, सेवानिवृत्त झालेली आहे। मग INS गोमती ही काय आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, INS गोमती ही काय आहे, युद्ध नौका आहे। आता साहजिकच गोष्ट आहे, ती जर आज सेवानिवृत्त होत असेल तर मग ती लष्करामध्ये किंवा नौसेनेमध्ये कधी दाखल झाली असा सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो। तर ती कधी दाखल झाली होती, 1988 ला दाखल झाली होती। कधी, 1988। ओके, म्हणजेच तिने 34 वर्ष आपल्याला सेवा दिलेली आहे। किती वर्ष, 34 वर्ष। ओके, अतिशय महत्त्वाची माहिती आहे, लक्षात ठेवा। ज्यावेळेस INS गोमती ही नौदलात सामील झाली होती त्यावेळेस सुरक्षा मंत्री कोण होते तर ते KC पंत होते। ही सुद्धा ॲडिशनल माहिती त्यासोबत काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। INS गोमती ही काय झालेली आहे, 34 वर्ष भारतीय नौदलात सेवा दिल्यानंतर ती निवृत्त होत आहे। आणि INS गोमती काय आहे तर ती एक युद्ध नौका आहे। ओके, पुढच्या बातमीकडे जाऊया आपण। विजेवरील 150 वातानुकूलित शिवाई बस 3 महिन्यात सेवेत।
आता या बातमी नीट वाचा तुम्ही. काय आहे? शिवाई बस असणार आहे. कोणती बस असणार आहे? ज्या बसला नाव काय दिलेलं आहे? शिवाई बस. ही कशावरती असणार आहे? तर विजेवरील म्हणजेच बॅटरीवर चालणारी बस असणार आहे. आणि याची येथील पहिली बस कधी दाखल होणार आहे? तर ती 1 जूनला दाखल होणार आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाई बस हे नाव तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. शिवाई बस ही काय असणार आहे? बॅटरीवर चालणारी म्हणजेच विजेवर चालणारी, त्याचसोबत वातानुकूलित म्हणजेच एअर कंडिशनर असलेली काय बस आहे. ओके. अशा किती बस येणार आहेत? तर 150 बसेस येणार आहेत. ओके. पुढच्या बातमीकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे पूजास्थळे कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान. आता हा जो पूजास्थळे कायदा आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. मग हा पूजास्थळे कायदा कधीचा आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हा 1991चा कायदा आहे. आणि आता याला घटनात्मक वैधतेला त्याच्या का आव्हान देण्यात आलेलं आहे? तर तुम्ही पाहिलं असेल, ज्ञानव्यापी मशिदीमध्ये सर्वे झाला, त्याचबरोबर मथुराचं प्रकरण कोर्टामध्ये आहे, किंवा इतर काही हिंदू तीर्थक्षेत्र आहेत आणि मस्जिद आहेत यांच्यामधील जो वाद आहे, या वादाच्या मुळे काय झालेलं आहे? पूजास्थळे कायदा जो आहे कधीचा? 1991चा. तर याला काय दिलेलं आहे? याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिलेलं आहे. तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की हा कायदा कधी करण्यात आला? 1991 साली करण्यात आला होता. ओके. पुढच्या बातमीकडे जाऊया आपण. पुढची बातमी काय आहे? सुपरनोव्हाजला विजेतेपद. आता ही सुपरनोव्हाजला विजेतेपद म्हणजे काय? तर जी महिलांची T20 चॅलेंज म्हणजेच त्याला आपण महिलांची IPL सुद्धा म्हणू शकतो. वुमेन्स T20 चॅलेंज ही जी स्पर्धा होती याच्यामध्ये विजेता कोण ठरलेला आहे? कोणता संघ? तर सुपरनोव्हाज हा संघ विजेता ठरलेला आहे. सुपरनोव्हाज या संघाची कॅप्टन कोण आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हरमनप्रीत कौर. हरमनप्रीत कौर काय ही सुपरनोव्हाज संघाची कॅप्टन आहे. त्याचबरोबर तुम्हाला या वुमेन्स T20 चॅलेंज स्पर्धेचा सामनावीर कोण ठरला, अंतिम सामन्याचा मालिकावीर कोण ठरला हे सुद्धा तुम्हाला काय करायचं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. मग सामनावीर आणि अंतिम सामन्याचा मालिकावीर कोण ठरलेला आहे? तर ती डिएंड्रा डॉटिन. लक्षात असू द्या, डिएंड्रा डॉटिनला काय केलेलं आहे? अंतिम सामन्याचा सामनावीर त्याचबरोबर मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार यांनी काय केलेले आहेत? पटकावलेले आहेत. ओके. विजेता कोण आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. सुपरनोव्हाज संघ आहे, त्याची कॅप्टन कोण आहे? तर ती आहे हरमनप्रीत कौर आहे. पुढचा बातमी आपली 1000 खेलो इंडिया केंद्र उभारणार. 1000 खेलो इंडिया केंद्र उभारणार असं कोण म्हटलेलं आहे? तर ते म्हटलेले आहेत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे की केंद्रीय क्रीडा मंत्री कोण आहेत? तर ते अनुराग ठाकूर आहेत. त्यांनी आता काय घोषणा केलेली आहे? 1000 खेलो इंडिया केंद्र उभारणार. आता हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. किती खेलो इंडिया केंद्र उभारणार असा सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर 1000 खेलो इंडिया केंद्र उभारणार आहेत. कोणी घोषणा केलेली आहे? क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केलेली आहे. ते कुठे आले होते? तर जे आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे या ठिकाणी ते आले होते. कशासाठी आले होते? तर खाशाबा जाधव यांचा त्या ठिकाणी काय केलेलं आहे? पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. कुठे? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये. कोणाच्या हस्ते? तर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला महत्वाचा. पुढची महत्वाची बातमी आपली 1 रुपयात 10 सॅनिटरी नॅपकिन. 1 रुपयात 10 सॅनिटरी नॅपकिन अशी घोषणा कोणी केलेली आहे? तर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेली आहे. कोणी केलेली आहे घोषणा? महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा केलेली आहे. काय योजना काय आहे? तर 1 रुपयामध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन. त्याच्यामध्ये योजनेचं स्वरूप कसं असणार आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहा काय असणार आहे? दारिद्र्य रेषेखालील व बचत गटाच्या महिलांसाठी योजना आहे. म्हणजे जे BPLच्या कुटुंब असतील, BPL धारक कुटुंब असतील त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे. त्याचसोबत एकूण लाभार्थी या योजनेचे किती असणार आहेत? तर ते 60 लाख लाभार्थी असणार आहेत. याच्यामध्ये काय होणार आहे? तर 1 रुपयात एकूण 10 नॅपकिन मिळतील. अपेक्षित खर्च किती आहे? 200 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. आता हे जे सॅनिटरी नॅपकिन आहेत याचं उत्पादन कोण करणार आहे? तर ते महिलांचे बचत गट याचं उत्पादन करतील. पुरवठा कोण करणार आहे? तर आशा सेविका आणि
उपकेंद्राकडून याचा काय केला जाईल, पुरवठा केला जाईल. ओके, पुढच्या बातमीकडे वळूया आपण. पुढची बातमी काय पहा, बिहारच्या जामुईमध्ये होणार सोने उत्खनन. खूप महत्वाची बातमी आहे. कुठे उत्खनन होणार आहे सोन्याचं, तर बिहारमधील जामुईमध्ये. कुठं, जामुईमध्ये. खूप लक्षात ठेवा, बिहारमधील जे जामुई हे ठिकाण आहे, या ठिकाणी काय आहे, भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण असा प्रश्न येऊ शकतो, तर ती कुठे आहे, बिहारच्या जामुईमध्ये आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, पहा बिहारमध्ये काय 44% सोनं आहे. पहा केंद्रीय खाण मंत्री कोण आहेत, हाही या ठिकाणी प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर ते कोण आहेत, प्रल्हाद जोशी आहेत. आणि यांनी काय केलेलं आहे, लोकसभेमध्ये ही माहिती दिली की बिहारमध्ये काय सर्वाधिक सोन्याच्या खाणी आहेत. आणि बिहारच्या जमिनीमध्ये म्हणजे बिहारमध्ये एकूण किती सोनं असणार आहे, तर 222.885 दशलक्ष टन एवढे सोने असणार आहे. आणि हे सोनं देशातील एकूण सोन्याच्या साठ्याच्या किती टक्के असणार आहे, तर ते 44% असणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायची, किंवा आपल्याला प्रश्न कसा येऊ शकतो की भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण कुठे आहे, तर ती जामुईमध्ये आहे. जामुई कोणत्या राज्यात आहे, तर ते बिहार राज्यात आहे. त्याचबरोबर केंद्रीय खाण मंत्री कोण आहेत, असा सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर ते कोण आहेत, प्रल्हाद जोशी आहेत. त्यानंतर सोने उत्पादनामध्ये भारतातील सर्वात मोठे राज्य कोणतं, असाही प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं उत्तर, सॉरी, उत्पादनात नाही तर साठ्यामध्ये. ओके, सोन्याच्या साठ्यामध्ये भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते, असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचंय, बिहार लिहायचंय. बिहारमध्ये किती टक्के साठे आहेत, तर ते एकूण 44% साठे आहेत. ओके, पुढच्या बातमीकडे जाऊया आपण. पुढची बातमी पहा काय, मंगळूर विद्यापीठात हिजाबधारी विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला. आता आपल्यासाठी हे महत्वाचं नाही. हा जो हिजाब वाद आहे हा कोणत्या राज्यात चालू आहे, कर्नाटक राज्यामध्ये चालू आहे. त्या ठिकाणी काय होतंय, आणि या हिजाब वादाचा जो निकाल आहे हा कोणी दिला होता, हे सुद्धा आपल्यासाठी काय महत्वाचं आहे. तर हिजाब वादाचा निकाल कर्नाटकचं जे उच्च न्यायालय आहे, कर्नाटक उच्च न्यायालयाने काय केला होता, हिजाबच्या वादावरती निकाल दिला होता. आणि कधी दिला होता, ही तारीख सुद्धा महत्वाची, लक्षात असू द्या, 15 मार्चला दिला होता. या निकालामध्ये काय सांगितलं होतं कर्नाटक उच्च न्यायालयाने, की शाळेचे जे गणवेश आहे तो सर्व विद्यार्थ्यांसाठी काय आहे, बंधनकारक आहे, असा निकाल या ठिकाणी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला आणखी लक्षात काय ठेवायचं आहे, की कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर बसवराज बोम्मई हे काय आहेत, कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या ठिकाणी आपण काय करूया, पुन्हा एकदा रिकॉल करूया, आपण काय काय पाहिलं, कोणकोणत्या बातम्या पाहिल्या, तर ते सगळ्यात महत्त्वाचं पहा. या बातमीमधून आपण पाहिलं कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर ते आहेत बसवराज बोम्मई. हिजाब वादावरील निकाल कोणत्या उच्च न्यायालयाने दिला होता, तर तो कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता. त्याच्यानंतर आपण कोणती बातमी पाहिली होती पहा, कोणत्या ठिकाणी सर्वात मोठी सोन्याची खाण आहे, तर ती बिहारच्या जामुईमध्ये आहे. बिहारमध्ये एकूण किती टक्के सोन्याचा साठा आहे, तर तो 44% आहे. आणि त्याचबरोबर केंद्रीय खाण मंत्री कोण आहे, तर ते आहेत प्रल्हाद जोशी. ओके, त्याच्यानंतर आपली महाराष्ट्र शासनाची एक योजना होती ती आपण पाहिली. योजना काय आहे, तर ती 1 रुपयात 10 सॅनिटरी नॅपकिन आहेत. योजनेची घोषणा कोणी केली, तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या योजनेची घोषणा केली. याच्यामध्ये कुणाला लाभ दिला जाणार आहे, तर दारिद्र्य रेषेखालील व बचत गटांच्या महिलांसाठी ही योजना आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी काय घोषणा केलेली आहे, की भारतामध्ये 1000 खेलो इंडिया केंद्र उभारणार आहेत. आणि ही घोषणा त्यांनी कुठून केली, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे या ठिकाणून केली. त्या ठिकाणी ते कशासाठी आले होते, तर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले होते. त्याच्या अगोदर आपण काय पाहिलं पहा, सुपरनोव्हाजला विजेतेपद म्हणजे जी वुमेन्स T20 चॅलेंज स्पर्धा होती त्याच्यामध्ये काय झालेले, सुपरनोव्हाज हा संघ जिंकलेला आहे ती स्पर्धा. सुपरनोव्हाज संघाचे कॅप्टन कोण आहे, हरमनप्रीत कौर आहे. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, पूजास्थळे कायद्याच्या काय करण्यात आलेलं आहे, घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की पूजास्थळे कायदा कधीचा आहे, तर तो 1991चा आहे.
त्याच्यानंतर या ठिकाणी पहा आपण बातमी वाचली होती, विजेवरील 150 वातानुकूलित शिवाई बस 3 महिन्यांत सेवेत येणार. त्यातली पहिली बस कधी येणार आहे तर ती 1 जूनला येणार आहेत. सरळ तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जी विजेवरील बस आहे तिला काय नाव देण्यात आलेलं आहे, शिवाई नाव देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं INS गोमती ही जी युद्धनौका होती ती काय झालेली आहे, तिचा 34 वर्षे सेवा दिल्यानंतर ती काय झालेली आहे, सेवानिवृत्त झालेली आहे. त्याच्या अगोदरची बातमी आपण काय पाहिली, ऑल दॅट ब्रिज हा जो चित्रपट आहे हा कान महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. या चित्रपटामध्ये काय सांगितलेलं आहे किंवा कशावर आधारित आहे हा, तर हा दिल्ली शहरातील प्रदूषणावरती आधारित चित्रपट आहे. त्याच्या अगोदर आपण बातमी पाहिली 96वे मराठी साहित्य संमेलन कुठं होणार आहे, वर्ध्यामध्ये होणार आहे. वर्ध्यामध्ये याच्या अगोदर कधी साहित्य संमेलन झालं होतं तर ते 1968ला झालं होतं. त्याचबरोबर 95व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर ते होते भारत सासणे. 95वे साहित्य संमेलन कोठे झालं तर ते उदगीर या ठिकाणी झालं होतं. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर आपण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण दररोज अशा प्रकारे व्हिडिओ बनवावा तर तसं तुम्ही कमेंटमध्ये यस किंवा नो म्हणून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा काय करा कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ काय करा तुमच्या मित्र परिचितांना काय करा मित्रांनो नक्की फॉरवर्ड करा. ओके, धन्यवाद मित्रांनो.